नमस्कार, मी भगवान जाधव. लोकपरिवर्तन न्यूज फेसबुकच्या पेजवर आपलं स्वागत आहे. मी आहे सध्या वसमत शहरातील तहसील कार्यालयासमोर. मागील 6 महिन्यापूर्वी वसमत शहरामध्ये ढगफुटीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले की जनजीवन विस्कळीत झाले होते आणि गरजू साहित्य ढगफुटीमुळे वाहून गेले होते. आपण बघू शकता माझ्या पाठीमागे ह्या काही महिला आहेत. या ठिकाणी जवळपास शेकडो महिला जमलेल्या आहेत. त्या ढगफुटीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते आणि त्या महिलांना अजूनपर्यंत त्या संसार उपयोगी साहित्याची नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. मला सांगा काकू, या ठिकाणी आपण आलात, नेमकं त्यावेळेस प्रकार काय झाला होता आणि तुम्हाला शासनाकडून काय मदत मिळाली? काहीच नाही मदत मिळाली आम्हाला. आम्ही करून कारणीतले इथं तर त्याच्याने आम्हाला पैसे नाही भेटले, काय नाही. 2दा-3दा ते अर्ज टाकले, मात्र पैसे भेटले नाही आम्हाला. हे म्हणते तिथं जाते, म्हणते तिथं जा, तलाब कट्यावर जा, 2दा टाकले कागद, आम्हाला पैसे का भेटले नाही ते तसे. हां सांगा. कोहिनूर कॉलोनी से बोल रहे मैं. हमारी तरफ 2 मरतबा फॉर्म भरे, लेकिन कोई भी हमारे सर्वे करने के लिए नहीं आए. और हमारा एरिया पूरा गरीब एरिया है. मेहरबानी हाथ जोड़ के करते कि हमारी सर्वे करें और पैसे हमारे अकाउंट में आए. भले अभी तहसीलदार का कहना है कि कई मरतबा आपको पैसे भी मिले हैं, आपको अब तो मिले नहीं बोले? नहीं मिले, हमको नहीं मिले. हमारे कोहिनूर कॉलोनी में आए नहीं कोई. तो फिर पैसे किसको मिले हैं? तो जो बड़े घर है, जो बड़े बिल्डिंग वाले हैं, उनके अकाउंट में पैसे गिरे. हम जैसे गरीबों के नहीं गिरे. तो ये हमारे साथ में अन्याय हुआ. हमारे साथ में न्याय करो, विनंती करते बस. काकू कुठून आला तुम्ही? आमची ढोर गली, नाव फुलवरे, मुसाफर गली, ढोर गली. बरोबर. काय अडचण आहे, कशासाठी आला? आम्ही ते पाणी शिरलं साहेब आमच्या घरामध्ये. आमची गणपतीची नुकसान झाली 2 लाखाची. हां समजा पाणी घराने शिरलं होतं, गणपती वाहून गेले, हे वाहून गेले, सगळा नाश झाला. तुम्ही येऊन बघा, गणपती सगळे बाहेर पडून आहेत, सगळी नुकसान झाली. आमची भरपाई करून द्यावा, आमची एवढीच नम्र विनंती आहे. तहसीलदाराचं म्हणणं आहे पैसे दिले तुम्हाला मिळाले की नाही? नाही भेटले आम्हाला पैसे, रुपया भेटला नाही साहेब. पैसे भेटले कोणाला, तुम्हाला काय वाटतं? आमच्या गल्लीमध्ये इकडं बाजूला आले पैसे, टेसनाकडे आले, दुसऱ्या अर्ध्या लोकाला आले, कोणाला आले नाहीत म्हणून. आमच्या ढोर गल्लीमध्ये काहीच आलं नाही, 1 रुपया कोणाला भेटला नाही. आम्ही कागदपत्र दिले, मात्र आमचे कागदपत्र सगळं फेकून दिले जिकडं तिकडं. मग पुन्हा आम्हाला कागदपत्र साहेबांना करायला लावलं, पुरे नुकसान झाली. बोल बरं. तुमचं काय नुकसान झालं? आमच्या 2दा पैसे हे करून कागद करून आम्हाला काय पैसे भेटले नाही, काय नाही. हो आता देतो करायचे, येतात करायचे नुसते आम्हाला परेशान. बघा येऊन आमच्या घराने पाणी शिरलंय, आमचे घर कसे झाले तर वल्ले पीच नसते लगे, नुसतं पडाय झाले तर आमचे घर पाण्यानं. आजही तहसीलदाराचं म्हणणं आहे पैसे दिले, आम्हाला नाही दिले, 1 रुपया नाही दिला आम्हाला तहसीलदारानं. कागदपत्र 2दा भरून आम्हाला 1 रुपया नाही आला. 4 नाही पैसे दिल्यावर आम्ही कशाला यावं इथं? येऊत का आम्ही? बरं पैसे दिल्यावर कसं येवा? कडकू नाही आला, 4 नाही दिले, बापू नाही दिले. आम्ही ढोरगडला नाही आले, चंबरगडला रुपया नहीं आला. हमारा घर में पानी घुसा, बच्चों को जगह नहीं थी बैठने को. बोले पैसे मिले 2 बार फॉर्म भरे, पैसे मिले नहीं, कुछ नहीं हमको. कोई आके देखे ना गली में हमारे, हाँ कोई देखे नहीं. सबको पैसे मिले बिल्डिंग वालों को, हमको तो नहीं मिले ना. गलियों में नहीं मिले हमारे, ढोर गली में, मुसाफर शाह महल्ले में, इसको तो नहीं मिले पैसे. उसी चक्कर मारे हमको. आके बोले मैंने कोई पैसे मिलेगा तुमको, तुम्हारे घर में क्या हुआ, पानी घुसा के कूद गया, सब भाई के चले गए, मुर्गियाँ तितरे हमारे. हाँ पैसे तो नहीं मिले हमको, उससे आए फिर हम. आपका क्या नुकसान हुआ? हमारे वहाँ भी पूरा पानी घुस गए वाला है. अम्बेडकर नगर झोपड़पट्टी में आधे लोगों को पैसे मिले, आधे बुधवाड़े में. हमारे मुस्लिम को 1 रुपया भी नहीं मिला. हम आके गए, मगर हमने फॉर्म भरे, 2 बार भरे, हमको नहीं मिला. तो हम उसके वास्ते आए वाले. गरीब को नहीं देखते तो फिर किसको? हमको मिलना है. मिले तो ठीक है, हम यहाँ से कुछ जाते नहीं. मिलेंगे तो जाएंगे हम यहाँ से. हम रोज रह के हम यहाँ तक आए. पूरी मुस्लिम हमारी झोपड़पट्टी हमारी जानबूझ के नगर पालिका की जैसी उठाए तो भागने वाले हम. हमारी झोपड़पट्टी को हमको मदद नहीं करेंगे तो फिर अच्छे लोगों को मदद कर रहे तुम. झोपड़पट्टी वाले को तो पहले मदद करना. क्या लगता है आपको किसको पैसे दिए? हमारे अच्छे लोगों को दे दिए ना, पूरे बुधवाड़े में दिए. आधे लोगों को मिले, हमारे बाजू वालों को मिले, हमको नहीं मिले. जिसके घर में पानी घुसा तो उसको नहीं, जिसके पानी घुसा नहीं तो उसको पैसे मिले. फिर हम यहाँ तक आए, हमको मिलेंगे करके हम रास्ता देखे, तुम्हारे खाते में आए, हमारे भी खाते में आएंगे करके आस लगी हमको आस नहीं, तो हम यहाँ तक आए गए फिर.
फिर हमारे झोपड़पट्टी में इतना पानी घुसा था, हमको कौन देखने वाले नहीं, तो फिर क्या है? कोई आमदार के लोग कोई सर्वे करने के आए? सर्वे करने को आया तो मिलेंगे बोले उन्होंने, मिलेंगे तुम्हारे लेके गए वाले है ना, तो मिलेंगे, जरा दम रखो। कौन बोले? सब असगर पटेल वो सब बोले मिलेंगे तुमको, फिर सब आए थे तो दम रखो ना बोले। अब उन्होंने हमने बोले क्या है असगर पटेल, हमको मिले नहीं पैसे, तुम मिलेंगे करके हम घास के मारे बिठाए, मिलेंगे करके। फिर उन्होंने हमने बोले उनको घड़ी बोले तो उन्होंने लेके आए हमको। चलो भाई बोले तुम्हारे जबान से तुम्हारे घरों में पानी घुसाना, चलो बोलो वहाँ। उसलिए हम यहाँ हम झोपड़पट्टी के लोग हैं, हमको कुछ ये नहीं ना बिल्डिंग नहीं ना कुछ ना मोदी देंगे तो बदेंगे, नहीं तो हमारे और भाई के क्यों नहीं जाते, हर भाई के जानते हमारे डबल। इसलिए हम आए वाले हैं। हम देखो हाँ मुसलमान को तो एक को भी नहीं मिले, झोपड़पट्टी में तो नहीं मिला, अम्बेडकर नगर के हैं हम। हाँ आधे अम्बेडकर नगर के हैं और वहाँ झोपड़पट्टी भी वोज, अम्बेडकर नगर भी वोज बोलते। आखिरी बात, प्रशासन को क्या कहना चाहेंगे? अब हमको पैसा देना, सबको जैसा दिए वैसा हमको भी देना, नहीं तो हम जाते नहीं। हाँ मदद करना। कब तक बैठेंगे? हम जब तक हम यहाँ रोजा खोलते हैं, तुम ला के दो हमको रोजा खोलने के वास्ते, हम रोजा भी खोलते यहाँ शहरी भी करते, जान दो। जाने का क्या है घर को? अरे गरीबों की मदद करो। हाँ गरीबों की मदद नहीं करते, कैसे रोजा रखे कैसे आए, आज कितनी बुरी रहती इंसानों की, रोजा रखे बूढ़े बड़े सब आगे वाले। अब यहाँ कितने जनों को रोजा है? अब रोजा का महीना है, अब तुम यहाँ अनशन को बैठे? हाँ फिर रोजे का महीना है, हमारे मुँह से रोजा है और हम रोजे के वास्ते 10 रुपये 15 रुपये ऑटो वाला लिया, चलो आज के वार आए हम। अब देना तो जाना हमने, नहीं देना तो हम यहाँ रहते, मंडप डाल के देना तो जाना आहे, नाही तो हम यहाँ राहते। तुमचं काय नुकसान झालं होतं? सर मी धुरपद मारुती पुलवर आहे, लोकांचं कर्ज काढून मी गणेश मूर्त्या भरल्या होत्या, त्याच्यामध्ये माझ्या 2.5 लाख रुपयाच्या मूर्त्या वापस आलेल्या आहेत। सत्यनारायण टाकी कुरेशी मोला ढोरगल्ली, तिथं आमची एक दलित वस्ती आहे, तिथं गरीबच सगळे, श्रीमंत कोणीच नाही, की भरपूर काही पाणी जमा झालं होतं। असे काही लोक आले होते, नगरसेवक, ते सगळ्यांना बघितलं, पाहणी केली की आम्हाला कागद वगैरे द्यायला लावले, की आम्हाला कुठला 1 रुपया बी आला नाही, आमची काही भरपूर नुकसान झाली। की आता पण तुम्ही बघू शकता जागेवर गणपती आहेत माझे, माझ्यापाशी व्हिडिओ बी काही असे इथं कागद दिले, आम्हाला कधी कुठला पैसा आला नाही ना कुठलं काही झालं नाही। बऱ्याच लोकांना भेटले, मात्र आम्हाला नुकसान भरपाई झाल्याशिवाय आम्ही काही आंदोलन मागं घेणार नाही। बऱ्या लोकांना तुम्हाला काय वाटतं कोणाला भेटले? आमच्या इकडं सत्यनारायण टाकीपासून कोणाला 1 रुपया पण भेटला नाही। रेल्वे स्टेशनला काही लोकांना भेटले, काही लोकांना भेटले नाही। आमच्या इकडं पण भरपूर पाणी जमा झालं होतं, कारण की आता पण माझ्याकडे व्हिडिओ आहेत, माझे गणपतीच्या मूर्त्या जागेवरच आहेत, की हिंदू मुस्लिम आम्ही सगळे एकत्रच राहतो तिथं, सगळे आमची वस्ती आहे तिथं, सगळे श्रीमंत कोणीच नाही, सगळे गरीब आहेत। भरपूर काही घरानं पाणी गेलं होतं, भरपूर नुकसान झाली, मात्र 1 रुपया पण कोणाला भेटला नाही। की आमचं मागणं एवढंच आहे की बाबा शासनानं आम्हाला नुकसान भरपाई करून देणे। तर हे होते वसमत शहरातील सर्वसामान्य नागरिक, यांच्या घरामध्ये घराचं संसारोपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। तहसीलदाराचं म्हणणं आहे की सर्वच लोकांना पैसे दिलेले आहेत आणि यांचं म्हणणं असं आहे की यांना पैसे मिळालेले नाहीत, ते गरजूंना पैसे मिळाले नाही, पण ज्यांना गरज नाही अशा लोकांना पैसे मिळाल्याचा यांचा आरोप आहे। त्यामुळं या ठिकाणी आज काही रोजाचा महिना आहे, रोजाच्या महिन्यामध्ये मुस्लिम महिला काही या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहे, म्हणून नेमकं या प्रशासनाची उदासीनता पाहता या गरजू नुकसानग्रस्तांना पैसे मिळतील की नाही हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी हिंगोलीवरून भगवान जाधव।